चहा पिण्यासाठी कामातून काढलेला छोटासा ब्रेक कमाल वाटावा यासाठी मिनी चॉकलेट चिप कुकीजची रेसिपी मी घेऊन आलेली आहे, जे तुम्ही चहा सोबत किंवा इतरही वेळेला खाल्लं तर आहा एवढंच फक्त तोंडातून निघणार आहे। तर कशा करायच्या आहेत या मिनी चॉकलेट चिप कुकीज चला बघूयात। यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 30 ग्रॅम बटर घेतलेला आहे, हे मी मेल्ट करून थंड करून घेतलेलं आहे। आता यामध्ये ब्राउन शुगर आणि कॅस्टर शुगर घेत आहे, दोन्ही मी 20-20 ग्रॅम असं घेतलेलं आहे। ब्राउन शुगरमुळे एक कॅरमलचा फ्लेवर आपल्या कुकीजला येणार आहे आणि कॅस्टर शुगरमुळे आपल्या कुकीज क्रंची होणार आहेत। ही एक अशी रेसिपी आहे जी 12 ते 15 मिनिटात बनवून तयार होते आणि तुम्ही एकदा बनवून जर ही बघितली ना तर ही तुमची नवीन फेवरेट रेसिपी असणार आहे। बटर आणि साखरेचं मिश्रण आपल्याला व्हिस्करच्या मदतीने साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित हलवायचं आहे। कमीत कमी 1 मिनिट आपण ही प्रोसेस करणार आहोत, ज्यामुळे आपल्या कुकीज या हलक्या आणि परफेक्ट टेक्स्चरच्या बनवून तयार होणार आहेत। आता यामध्ये आपल्याला 80 ग्रॅम मैदा घालायचा आहे। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे, कारण बेकिंगची कुठलीही रेसिपी करताना ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेणं खूप आवश्यक असतं। यामध्ये आता मी 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून आता हे छान हलवून घेते। आता आपण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट ते म्हणजे डार्क चॉकलेट घालणार आहोत। तर इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, जे चॉकलेट आहे आणि कंपाऊंड नाही आहे। तुम्हाला शक्य असल्यास चॉकलेट घ्या, नसेल तर कंपाऊंड वापरलं तरी चालेल। तर इथे मी चॉकलेटचे बारीक बारीक तुकडे करून आता यामध्ये घालतीये। 30 ग्रॅम इथे चॉकलेट मी वापरलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉकलेटचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता अजून एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे दूध। रूम टेम्परेचरला असलेले दूध 1.5 टीस्पून मी इथे वापरलेला आहे। आपल्या कुकीजला परफेक्ट कलर येण्यासाठी दुधाचा इथे खूप मोठा सहभाग असणार आहे। आता सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत, व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे पीठ मळताना कुठेही आपल्याला जोर लावायचा नाहीये, अदरवाईज यामध्ये ग्लुटन तयार होईल आणि आपल्या कुकीज या आवश्यकतेपेक्षा जास्ती कडक होतील। बऱ्याच जणांना असं वाटतं की कुकीज बनवणं खूप अवघड आहे, पण खरं तर असं अजिबात नाहीये। तुम्ही जर योग्य मेजरमेंट आणि प्रॉपर मेथड किंवा स्टेप्स फॉलो केले तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अगदी सहज घरच्या घरी या एगलेस मिनी चॉकलेट चिप कुकीज बनवू शकता। कुकीजचा गोळा मळताना गोळा हा ड्राय होतोय असं जर तुम्हाला वाटायला लागलं तर यामध्ये तुम्ही अजून अर्धा चमचा दूध घालू शकता। दुधामुळे ह्याचं मॉइश्चर आहे ते परत येणार आहे आणि ह्याचा ड्रायनेस कमी होईल। चॉकलेट घातलेल्या कुकीज ह्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा। आणि रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा। चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। बटर पेपर ठेवून बेकिंग ट्रे मी तयार करून घेतलेला आहे। आता एक तर तुम्ही असे हाताने छोटे छोटे गोळे करून कुकीज तयार करून घेऊ शकतात, किंवा असा मेजरिंग कप सोबतच जे चमचे येतात त्यातला 1/2 टीस्पूनचा चमचा मी इथे घेतला आहे आणि त्याने मोजून मी इथे असे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहेत। यामुळे काय होणार आहे की आपले कुकीज सगळे एक आकाराचे आणि एका वजनाचे असे होणार आहेत, एक छोटा एक मोठा असं होणार नाही, ज्यामुळे ते दिसायलाही खूप छान दिसेल। मी दिलेल्या रेसिपीमध्ये परफेक्ट अशा 20 आपल्या मिनी चॉकलेट चिप कुकीज बनवून तयार होतात। या कुकीजला रेफ्रिजरेट करायची गरज नाहीये, त्यामुळे आता आपण यांना लगेचच बेक करून घेऊयात। तुम्ही जर माझ्या चॅनलला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की माझ्याकडे मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन ओव्हन आहे आणि हा आता मी प्रीहीटला लावलेला आहे। तर 10 मिनिटं प्रीहीट झाल्यावर आपण या कुकीज 180 डिग्रीवर 15 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत। तुम्ही कुठल्या ब्रँडचा OTG किंवा ओव्हन वापरत आहात त्यावर कुकीज बेक करायला किती टाइम आणि टेम्परेचर लागणार आहे हे डिपेंड असतं। तरीसुद्धा 160 ते 180च्या डिग्रीमध्ये 12 ते 15 मिनिटांमध्ये ह्या कुकीज प्रत्येक ओव्हन आणि OTG मध्ये व्यवस्थित बेक होतात। मला ना खाण्यापेक्षा सुद्धा हा जो फ्रेशली बेक्ड कुकीजचा ट्रे दिसतोय त्याचा वास,
टेक्स्चर, परफेक्शन यानेच खूप आनंद मिळतो आणि मी आशा करते की तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्याल. आपल्या हाताने असं घरातल्या स्वच्छ वातावरणात कमी साहित्यामध्ये क्वालिटी बरोबर कुठलीही तडजोड न करता बनवलेले हे मिनी चॉकलेट चिप कुकीज आपल्या घरातल्यांना, मुलांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना किंवा जर तुम्ही हे सेल करत असाल तर एक चांगलं प्रोडक्ट ग्राहकांना देण्याचा आनंद काही औरच असतो. कुकीजमध्ये घातलेलं चॉकलेट परफेक्टली मेल्ट झाल्यामुळे कुकीज खाताना खूप मजा येते. तुम्ही जर या कुकीज विकणार असाल तर त्यासाठी एअर टाईट पण ट्रान्सपरंट असे कंटेनर बाजारामध्ये मिळतात. असे कंटेनर तुम्ही यासाठी वापरू शकता. या कंटेनरमध्ये ह्या मिनी चॉकलेट चिप कुकीज भरून त्यावरून त्याच्या झाकणावरती थँक्यू किंवा फ्रेशली होममेड, बेक विथ लव असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स बाजारामध्ये मिळतात. ते स्टिकर यावर लावून तुम्ही हे कुकीज विकण्यासाठी ठेवू शकता. आतापर्यंत मी चॅनलवर बटर कुकीज कशी बनवायचे, नाचणीची नानकटाई कशी बनवायची, गव्हाची नानकटाई कशी बनवायची ह्याचे व्हिडिओ शेअर केलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठल्या कुकीज रेसिपी बघायला आवडतील मला नक्की कळवा. नक्की ही रेसिपी करून बघा आणि कसे झालेत मिनी चॉकलेट चिप कुकीज कळवायला विसरू नका. तर परत भेटूयात अशाच एखाद्या छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.